मजा आली आणि लाज बी सोडून द्यायची। माझे अर्धे मित्र झाले तिथे आता, सगळ्यांशी बोलून चालून रात्री ह्या ट्रकवाल्यांच्या अख्ख्यांची इंटरव्ह्यू घेऊन टाकली बाई। कोण कुठून आलं आहे, कसं आलं आहे, घरी कोण कोण असतं, किती दिवसांनी जाता, मला या गोष्टीची खूप क्युरिओसिटी। आणि सगळ्यात नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। अचानक भयानक असा एक ब्लॉग चालू केला आहे मी घरापासून 200 किलोमीटर पुढे आलो आहे। ॲक्च्युली झालं असं की तुम्ही आपला शॉर्ट बघितले असतील तर भिवंडीला गेलो होतो आणि भिवंडीवरून मला बुकिंग मिळाली आहे भोपाळची। जवळपास 1500-1600 किलोमीटरचा आपला एक प्रवास आहे। तर रात्री मी गाडी लोड केली 7 वाजता आणि घरी जाऊन मस्त आराम केला। सकाळी 4 वाजता निघालो आणि आता मी मालेगावला पोचलो आहे। इकडे आता चहा नाश्त्याला थांबलो आहे। गाडी आपली इथे आहे, मित्र येतो आहे माझा, त्यामुळे इथेच थांबायचा निर्णय घेतला। आता किती वाजता पोचू ते माहीत नाही, आता किती किलोमीटर राहिलं आहे, जवळपास 500 किलोमीटर राहिलं आहे। तर चला तर मग निघूयात। खूप धमाल केली, रस्त्यात येताना बऱ्याच गोष्टींशी सामना करावा लागला। उदाहरणार्थ झालं असं की आपला जो कसारा घाट आहे तिथे अचानक एक टँकर जो होता त्याचा ॲक्सिडेंट झाला। टँकर नव्हता तो, ट्रेलर होता, ट्रेलरचा ॲक्सिडेंट झाला आणि ट्रेलरचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर सगळ्या गाड्या जागेवर थांबल्या, बंद झाल्या आणि बंद होऊन सगळ्या जागेवरच थांबल्या। आणि मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळ मी तिथे थांबलो, जवळपास पाऊण ते 1 तास तिथे थांबलो आणि मग पुढे जाऊन असं चौकशी करू, जरा बोलू सगळ्यांशी काय चाललं आहे काय नाही म्हणून गेलो। पुढे गेल्यानंतर मला एवढं कळालं की जिथे जेवढी जागा होती तिथून पिकअप निघेल आणि माझ्या आधी ऑलरेडी एक पोलीस व्हॅन गेली, तर ती पण पिकअप म्हणजे बोलेरोच होती, तर तिने रस्ता केला होता। आणि मग नंतर गाड्या काही पूर्ववत झाल्या होत्या, काही तशाच होत्या। मग सगळ्यांना रिक्वेस्ट करून सगळ्या गाड्या थोड्याशा बाजूला केल्या आणि तिथून एकदम बादशासारखी आपली गाडी पुढे निघाली, बाकीच्या गाड्या तशा मागेच राहिल्या। तर आता इथे पोचलो आहे आणि आपली गाडी बघू शकता, एकदम टकाटक व्यवस्थित। खूप पाऊस लागला पण गाडी काय तेवढी घाण झाली नाही। आत्ता पण पाऊस चालू आहे थोडा थोडा। इथल्या राजधानी ढाब्यावर थांबलो आहे मी, तर बघू कसं काय होतं। माझा मित्र येईल आता इथून, त्याला भेटू, नाश्ता करू आणि मग निघू। चला बाय। जस्ट नाश्ता आला आहे, आम्ही दोघंजणं नाश्ता करतो। हा स्वप्नील आपला भाऊ लगेच नाश्ता करतो आणि इथून निघतो। मला जरा घाई झाली अशी जायची, असं कधी पोचतो असं झालं आहे मला, कारण की तिकडून पटकन यायचं पण आहे। तर मस्त एक रिदम लागला गाडी चालवायचा। तर आता नाश्ता करतो आणि जेवढं खेचता येईल तेवढं खेचतो, मग नंतर दुपारी जेवायचं बघूयात आपण। चल भाऊ, चला मित्रांनो निघालो आता। इथून आता क्रॉस करून सरळ मालेगाववरून आता नॉनस्टॉप जायचं। मस्त नाश्ता झाला आपला, मी काय व्यवस्थित खाल्लं नाही, आता गेलं नाही ॲक्च्युली, सकाळी लवकर उठलं, ॲसिडिटी झाली। बघू आता इथून निघतो। गाडी आहे का बघू इथून अशी, आहे का आहे ना भाई, गाडी तर आहे। आता जाऊयात। रस्ता है भाई, सुपर से ऊपर। पैसे घेतात पण परफेक्ट काम करतात भाई, जाम मजा येते। मस्त गाडी ऐकतोय, खूप दिवसांनी गाडी ऐकायचा मूड झालाय। गाडी ऐकतोय आणि मस्तपैकी एक पेस घेऊन चाललोय, खूप छान वाटते। असाच प्रवास सुखद होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आता भोपाळला जायचं आहे, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये, तर आपल्याला टीपी काढावी लागेल। तर एक एजंट दादा आहेत, त्यांना नंबर पाठवला गाडीचा आणि आता टीपी काढून घेतली। मी आता धुळ्याच्या जवळ पोचतोय, थोडीशी ट्रॅफिक लागली आहे काहीतरी, पुढे गाडी वगैरे बंद पडली असेल। सकाळचा किस्सा तुम्हाला सांगेल थोड्या वेळात, नाही भन्नाट किस्सा होता, भन्नाट। माझी गाडी नशिबाने निघाली म्हणून निघाली, बाकी कठीण होतं थोडंसं। म्हणजे आता
जर तिथे अडकलो असतो तर मी 3 ते 4 तास तिथेच अडकलो असतो, हे नक्की. पण मी अर्धा पाऊण तासात निघालो इथून. भन्नाट विषय झालेला. ट्रॅफिक लागली थोडीशी. पूर्ण ट्रॅफिक. जस्ट आपली बॉर्डर आहे ती क्रॉस केली. मी जास्त शूट करत नाही आहे कारण की कंटिन्यू रस्ताच आहे, वेगळं काय असं विशेष नाही आहे. तर तिथे 50 रुपये एंट्री दिली. ॲक्च्युली 53 रुपये वजन काट्यावर गेल्यावर होतात, ते आपल्या फास्टॅगवरून कट होतात. पण मग तेवढं लाईनमध्ये उभे राहा, एक तास तरी तिकडे वाया जातो. त्यामुळे मग त्यांना 50 रुपये द्यायचे आणि कल्टी मारायची. तर तिथून निघालो. कंटिन्यू गाडी चालवते होते मी. जवळपास 400 किलोमीटर सकाळपासून गाडी चालवली आहे. आता 12 वाजायला 6 मिनटं आहेत, 11:54 झालेत. तर ते झाल्या म्हणजे अजून भूक नाही लागली आहे. थोडा चहा घेतो. चहा घेतलाच नाही, घरातून निघालो 4 वाजता तेव्हा चहा घेतलेला, त्यानंतर चहाच नाही घेतला. चहा वगैरे घेतो आणि मग निघतो तिथून. आता आपली महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली, पुढून MP ची बॉर्डर येईल. तर MP ची बॉर्डर क्रॉस करून काय भेटतं का बघूया. सेंदव्याच्या अलीकडे आहे मी आता. इकडे आता हा घाट लागला आहे, मग कदाचित इथून आता MP चालू होणार आहे. आणि मगाशी चहा प्यायला थांबलो, त्या खूप गाणेरडा होता, खूप गाणेरडा. त्याचे पोरं नागडी नुगडी फिरत होती तिथे. म्हटलं भाई तुझा चहा तुलाच ठेव. तिथून लगेच 1 मिनिटातच निघालो. ॲक्च्युली मी खूप एन्जॉय करतो आहे गाडी चालवणं आज, त्यामुळे ब्लॉग जास्त करतो आहे की नाही मला माहीत नाही. जेव्हा ब्लॉग पूर्ण होईल तेव्हाच कळेल काय नक्की झालं आहे. पण आता मी खूप एन्जॉय करतो आहे. आत्तापर्यंत तरी स्मूथ चाललं आहे. मला सांगितलं आहे की थोडं मध्य प्रदेशचे पोलीस त्रास देतात असं तसं, पण अजूनपर्यंत तरी, आता तर लागेल मध्य प्रदेश, पण अजूनपर्यंत तरी स्मूथ झालं आहे सगळं. तर मला आता मजा येते गाडी चालवायला. आणि खूप डीप थॉट वगैरे असे येत आहेत की ज्याचा विचार मी बरेच दिवस केला नव्हता, त्या गोष्टींचे विचार आता डोक्यात येत आहेत. प्लस पहिले मी बाईक राईड करायचो तेव्हा असं सिनारिओ असायचं की मी आणि माझी गाडी या दोनच गोष्टी. तर ते आज काहीसं फील होतं आहे. आणि यूज टू झाली गाडी. आता मला बघायला नाही लागत गाडीकडे. गाडी स्वतःची स्वतः चालली आहे, हात स्वतःचे स्वतः चालत आहेत. असं बर्डन नाही आहे की मी पिकअप चालवतो आहे, कारसारखा विषय झाला आहे. आणि मेन म्हणजे मी आज AC नाही लावला. बाहेरची हवा एवढी छान आहे, एवढं छान सगळं सिनारिओ आहे की बघा ना, एकदम मस्त वाटतं. असं वाटतं मी पंजाबमध्ये वगैरे आहे की काय. एकदम थंड वातावरण, एकदम छान. त्यामुळे मी ते खिडकी उघडून मस्त मजा घेतो आहे. त्या साईडची खिडकी बंद आहे कारण की खाली सामान ठेवलं आहे मी, पटकन कोण हात घालेल वगैरे म्हणून. बाकी सगळं मस्त. आता हळूहळू एक एक गाड्यांना ओव्हरटेक करत जातो आहे पुढे. घाट चढतो. चहा प्यायला थांबेल मी आता, किंवा जेवायला पण थांबू शकतो, पण नॉट शुअर. जेवायचं अजून इच्छा नाही आहे, पण मी जेवण स्किप केलं तर माझी वाट लागणार पूर्ण, मला माहिती आहे. त्यामुळे आता बघू जेवायचं कसं काय होतं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला सांगतो काय ते. आत्ता जस्ट जेवायला मागवलं आहे आपली शेवभाजी आणि रोटी. जास्त शूट करायला नाही जमत आहे कारण की मी सुटलो आहे, अक्षरशः सुटलो आहे. गाडी थांबवली म्हणजे जबरदस्ती गाडी थांबवली, नाही तर मला त्रास झाला असता खाल्लं नाही आहे म्हणून. तर आता खाऊन घेतो, पटापट निघतो. थोडासा आराम करेल आता, अर्धा तास इथे चालेल कारण की सकाळपासून गाडीत आहे. इथे थोडंसं चालेल. मस्त आहे रे, एकदम मस्त शांततेत आहे. आपली गाडी उभी आहे. हे खातो आणि निघतो. आता हे आता जस्ट प्यायलो, खातो आणि निघतो. नर्मदा नदी, तिचं पात्र किती मोठं आहे बघा, खूप मोठं पात्र आहे बघा. आता मी नर्मदा नदीच्या पुलावरून चाललो आहे. तो गाडी जाणाऱ्यांसाठी आहे आणि हा येणाऱ्यांसाठी. एकदम मस्त हे झालं आहे. हा भाई तर बघा, बापरे, त्याचं काय चाललंय, डेडिकेशन लेवल बघा याची. भाऊ सांभाळून जरा.
पाऊस लागला आता मला. मी जेवण केल्यानंतर निघाल्यानंतर एक 60-70 किलोमीटर पुढे आलो आहे आणि भयानक पाऊस लागला आहे. पुढचं दिसत पण नाही आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी झाली आहे की हे बाईकवाले बाजूला झाले. बाईकवाल्यांचा काहीतरी वेगळाच कार्यक्रम चालला आहे. ते लोक थांबतच नाही आहे. बाईक मध्ये मध्ये घुसतात. त्यांना कोणाशी घेणं नाही. बऱ्याच जणांच्या गाडीला मागे बघण्यासाठी जो आरसा असतो तो नाही आहे. हेल्मेट तर मी बघितलंच नाही. आता ते बाजूला झालेत तर एक प्रकारे बरं झालं. हळूहळू का होईना गाडी चालते व्यवस्थित. तर पाऊस कुठपर्यंत लागतो बघूयात. आरामात मी निघालो आहे. एक 8 वाजेपर्यंत मी पोहोचेल असं दाखवतं आहे. बघू आता कसं काय होतं. आता आलो आहे मी इंदोरला पोचलो आहे. इंदोरच्या बायपासच्या ब्रिजवर चढलो आहे आणि भरपूर पाऊस लागला आहे. म्हणजे मगाशी पाऊस नव्हता म्हणून कंप्लेंट करत होतो आणि आता एवढा पाऊस चालू झाला आहे की एकदम समोरचं दिसेन असं झालं. एवढा पाऊस पडतो आहे. आणि बाजूने एखादी गाडी गेली की पूर्ण गाडीवर ते पाणी उडवतात आणि प्रकरण हाताच्या बाहेर जातं. काय व्लॉग करू आणि काय नको. कंटिन्यू ट्रॅफिकमध्ये आता जवळपास 1-1.5 तास झाला. मला असं वाटायचं आपल्या मुंबईमध्येच ट्रॅफिक आहे, पण कदाचित मी जिथे जातो तिथेच ट्रॅफिक होते. पूर्ण भरलं आहे मगासपासून. मगाशी ते बाजूला म्हणजे आत्ता जस्ट मी डिझेल भरलं. तर डिझेल भरण्यासाठी मी साईड मागत होतो की 2 मिनटं मला साईड द्या, डिझेल टाकायचं. तर त्याला पण लोक ऐकत नव्हते. त्यांना म्हणजे ट्रॅफिक काहीच नाही आहे पुढे. काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक झाली आहे, पण लोकांना इथे शिस्तच नाही आहे. लोक कशी गाड्या चालवतात, कसेही कुठूनही जातात. त्यांना काय पडलेले नाही कोणाची. त्यांच्यातच ते रमलेले आहेत. आणि बाजूचा हा रोड आहे ना तो ठेवलेला आहे रिकामा बाईकसाठी. तिथून पण गाड्या गेल्या असतं तर बरं झालं असतं, पण नाही, त्यांनी थोडं हे केलं आहे. ठीक आहे, जाऊ दे. आपण आता इथून निघू. बघू किती वेळ लागतो. आता आज तर मला जायचं आहे तिकडे. आणि बघा आज तर काय खाली होणार नाही गाडी, उद्या होईल. फक्त देवाला प्रार्थना आहे उद्या गाडी भरली तर मजा येईल. परत एक दिवस राहायला लागलं इथे तर कंटाळा येईल. तरी बघू, आपण ट्राय करतो आहे. सगळे माझ्यासाठी प्रयत्न करतायत. सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि ते संपन्नसुद्धा होऊ देत. मी आता लिटरली पॉडकास्ट बघून थकलो आहे. सकाळपासून पॉडकास्ट बघतो आहे आणि थोडं AC लावलं आहे म्हणून तरी बरं वाटतं आहे. मला आता काळजी त्यांची वाटते ज्यांच्या गाडीत AC नाही आहे. म्हणजे मी पण एक पॉईंटला विचार करणार होतो AC न घेण्याचा, AC गाडी न घेण्याचा, की पैसे वाचतील असं काहीतरी. पण बरं झालं बाबा गाडीत AC घेतला, नाहीतर लय लपडी झाली असती. चहासाठी थांबलोय. चहाचा ब्रेक घेतला. म्हणजे घेतलाच नव्हता ब्रेक बराच वेळ. जेवल्यानंतर थांबलोच नव्हतो असा प्रॉपर. एकदा फक्त फ्यूल अप करायला थांबलेलो आणि त्याच्यानंतर थांबलोच नाही. आता इथे गाडी लावली आपली आणि यांच्या इथे आपण थांबलो. इथे तोंड वगैरे धुतलं मी व्यवस्थित आणि खूप हेल्पफुल आहेत लोक. चहा घेतो आणि निघतो. मला अजून 150 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. 150 किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर मी कुठेतरी हॉल्ट घेईल आणि थांबेल. बघू आता कसं काय होतं ते. ढाब्यावर थांबलो आहे. इथे दुसरं असेल इथे आपली गाडी लावली आहे मी आणि जेवायला घेतलं आहे. जेवण घेतो आणि मग तुमच्याशी बोलतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. नवीन ब्लॉग नाही, ॲक्च्युली दुसऱ्या दिवशीची सकाळ. मी अजून विचार नाही केला आहे की ब्लॉग कसा टाकेल. कदाचित येतानाचा मुंबई ते भोपाळ एक आणि भोपाळ ते मुंबई दुसरा असे 2 भाग टाकेल. तर स्वागत आहे तुमचं त्याच ब्लॉगमध्ये. तर रात्री इथे मी थांबलो होतो. इथून भोपाळ काहीतरी 50 किलोमीटर आहे. तर मी चेंज वगैरे केलं आहे एकदम टकाटक आणि आंघोळ वगैरे झाली आहे माझी. सकाळचे एक 6:30 पावणे 7 झाले असतील. आता वॉच बंद आहे
तर एकंदरीत छान एक्सपिरियन्स आहे सगळा काही. म्हणजे कसं आहे, धाकधूक लागली आहे मला, कारण की माझी फर्स्ट लॉंग ट्रिप आहे. पण सगळं देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित होतं आहे, सुरळीत होतं आहे. पण आता बघूयात कसं काय करायचं आहे. आता कसं आहे, माझ्या गाडीमध्ये जो माल आहे तो ॲक्च्युली एक हॉस्पिटलचं इक्विपमेंट्स आहेत. म्हणजे जे कर्णबधिर मुलं असतात, ज्यांना ऐकायला येत नाही, त्यांच्यासाठी अल्ट्रासॉनिक जे मशीन्स असतात ते मशीन्स माझ्या गाडीमध्ये लोड आहेत. तर ते हॉस्पिटलमध्ये मला डिलिव्हर करायचे आहेत. तर आता हॉस्पिटलमध्ये डिलिव्हर करायचे आहेत, तर त्यांनी मला टायमिंग दिला आहे 9 ते 10च्या आसपास तुम्ही या. आता वाजले 6:45. मी ते चहा घेतो, आज शुक्रवारी माझा उपवास आहे. तर मी ते चहा घेणार आणि पुढे जाणार. पुढे जाऊन तिथे थांबेल. म्हणजे पटकन गाडी खाली झाली की मला ट्रान्सपोर्टरकडे जाता येईल. काल मी कॉन्टॅक्ट केला होता. काल त्यांच्याकडे माल नव्हता. ॲक्च्युली त्यांचा विषय असा आहे की त्यांच्याकडे फक्त बँगलोरचा एक माल आहे आपल्या गाडीसाठी. पण मला बँगलोरला जायचं नाही आहे, कारण की मला घरी जायचं आहे. कमिटमेंट आहे. 1 तारखेला मला शूटला जायचं आहे. शूट कम फंक्शन आहे, तर मला तिकडे जावंच लागेल. तर मी ते घेत नाही आहे. आणि ॲक्च्युली असं पण आहे ना, ते 1500 किलोमीटर आणि तसे पैसे पण सांगत नाही आहेत. तर मग आता मुंबईचं जेव्हा होईल तेव्हा मी निघेल. जर इथे नाही झालं, कारण भोपाळला चान्सेस असतात पण कमी असतात असं मला कळालं आहे. तसे माझे मित्र बरेच झालेत ह्या लाईनमध्ये, त्यामुळे मग ते मला सगळं मार्गदर्शन करतात. कारण की मी या सगळ्या गोष्टीत नवीन आहे. कंटिन्यू सगळेजण स्वतःहून फोन करतात आणि सगळे हालचाल विचारत असतात. तर त्यांच्याप्रमाणे भोपाळला माल मिळेल, पण थोडं उशीर लागेल. तर मग आपण आजच्या दिवशी वाट बघू. भोपाळला जर नाही मिळालं तर आपण इंदोरला जाऊ आणि इंदोरला जाऊन थांबू. उद्या इंदोरला ट्राय करू, असा माझा आजचा तरी प्लॅन आहे. आता चहा घेतो. चहा घेऊन मी सरळ निघतो. मला माहीत पण नाही मी किती ब्लॉग केला आणि किती कसं झालं आहे. कारण की काल मला 700 किलोमीटर कंप्लीट करायचे होते, तर काल मी 700च्या 700 किलोमीटर कंप्लीट केले एका दिवसात. तर त्या गडबडी, त्या भानगडीमध्ये माझं राहून गेलं ब्लॉग करायचं. तर असेल तसं कबूल करून घ्या. नक्कीच भारी ब्लॉग आपले येणार आहेत लवकरच. आता फ्रेश वाटतं आहे मला एकदम. मस्त 8 तासाची झोप झाली माझी. जो थकवा होता तो दूर झाला आहे. फक्त आजचं हॅझल असं आहे की गाडी खाली करून मला गाडी भरायची पण आहे. हा एक टास्क आहे. तो टास्क कंप्लीट झाल्यानंतर मी बऱ्यापैकी रिलॅक्स असेल. मग तुमच्याशी व्यवस्थित बोलता येईल मला. चला तर मग निघूयात. हा ढाबा आहे. इथे गाड्या सगळ्या उभ्या राहिल्या होत्या, मग आपली गाडी इथे उभी केलेली मी मस्तपैकी. आणि हा ढाबा आहे. इथे रात्री जेवलो आणि इथे थांबलो पण, कारण की छान ढाबा होता. आणि इथे या बघा, ह्या लाईट लावल्यात मी नवीन. ह्या लाईट तुम्हाला 2 दिसत असतील. ह्या पण 2 लावल्या, पण त्या ओके आहेत. पण ह्या 2 लाईटींचा जो परफॉर्मन्स आहे ना, काल खतरनाकवाला पाऊस पडत होता. खतरनाकवाला पाऊस म्हणजे त्या पावसामध्ये पुढचं दिसत नव्हतं. पण त्यांची हाईट कमी असल्यामुळे मला अक्षरशः प्रत्येक थेंब पण दिसत होता. एवढी चांगली लाईट आहे माझी. तर बरं झालं ती लाईट लावली. चला तर मग चहा घेतो आणि चहा घेऊन तुम्हाला रस्त्यात भेटतो. बाय. ढाबा म्हटल्यानंतर आपल्याला फक्त खाण्याचंच आठवतं, पण फक्त खाण्यासाठी नाही आहे. तर इथे बऱ्याचशा सोयी पण आहेत. म्हणजे तुम्ही लिटरली इथे झोपू पण शकता. बघा, इथे लोक झोपली आहेत. इथे तुम्ही झोपू शकता. इथे तुम्हाला काय साबण वगैरे काय घ्यायचं असेल तर तो इथे जेवू शकता. त्यानंतर इकडे हातपाय धुवायला वगैरे सगळी सोय आहे. आता ते चहा देत आहेत मला इथे. त्यांना चहा सांगितला. त्यानंतर इकडे वॉशरूम थोडंसं घाणेरडं आहे, पण माझ्याकडे ॲडव्हान्टेज आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे लोक आंघोळ करतात. इथे आंघोळ करतात. आणि माझा ॲडव्हान्टेज हा आहे की तिथे पेट्रोल पंप आहे. त्या पेट्रोल पंपावर जाऊन मी फ्रेश झालो. मस्त आंघोळ वगैरे केली, मजा आली. आणि लाज बी सोडून द्यायची. माझे अर्धे मित्र झाले तिथे आता. सगळ्यांशी बोलून चालून रात्री ह्या ट्रकवाल्यांच्या अख्ख्यांची इंटरव्ह्यू घेऊन टाकली बाई. कोण कुठून आलं आहे, कसं आलं आहे, घरी कोण कोण असतं, किती दिवसांनी जाता.
मला या गोष्टीची खूप क्युरिओसिटी. आणि सगळ्यात पहिली गोष्ट की म्हणजे मला मेन्शन करावीशी वाटते, घरचे पण खूप टेन्शन वगैरे घेतात, तर मी हे फक्त ॲडव्हेंचर म्हणून करतो आहे की कसं लाईफ असतं. मला याची क्युरिओसिटी लहानपणापासून आहे. अक्षरशः घरातलं फर्निचर जे होतं टिपॉय, तो पण गोल होता, तर त्याला पण ट्रक आणि बस बनवून मी खेळायचो. तर ती क्युरिओसिटी मला लहानपणापासून आहे. तर ही लाईफ कशी असते ह्याच्यासाठी मी हे एक्सपिरियन्स करतो आहे आणि एक प्रकारे ॲडव्हेंचर आहे माझ्यासाठी. तर टेन्शन घेण्यासारखं किंवा बाकी गोष्टींना हे करण्यासारखं काहीच नाही आहे. एकदम इझी गोष्टी होत आहेत. आत्तापर्यंत तरी इझी होतात आणि ते हँडल करायला जर मिळालं तर अजून चांगलं, कारण की तसं एक्सपिरियन्स अजून चांगला मिळतो आहे. चहा आलेला आहे. चहा घेतो आणि निघतो. आता काय बोलत नाही तुमच्याशी, बराच वेळ बोलवच्चन दिली. तर सगळ्यांनी पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, सगळं व्यवस्थित होणार आहे. चलो बाय. गाडी चेक केली जस्ट, सगळं व्यवस्थित आहे ना, ऑइल चेक केलं, पाणी चेक केलं. आता गुड टू गो. याला बाय बाय बोलूयात आणि निघतो आता इकडून. भोपाळ 50 किलोमीटर तर झालं का खाली करणार आणि पुढची धमाल करणार. चलो बाय. जिलो के शहर में आपका स्वागत है. वेलकम टू भोपाळ. जस्ट पोचलोय भावांनो. भोपाळ पुढून राईट दिसतंय. फर्स्ट इम्प्रेशन ऑफ भोपाळ एक नंबर भावा. मजा आली, मजा आहे. बाप्पाच्या रूपात आपल्याला कोण ना कोण येतं आणि दर्शन देऊन जातं. हा माणूस त्यातला एक आहे. मी मॅप लावून आलो इथपर्यंत, पण इथे बॅरिगेट्स होते. आपली गाडीची हाईट जास्त आहे, तिथून आपली गाडी गेली नसती. पण या माणसाने बघितलं, त्याला कळलं की मी अडकलोय, तर त्यांनी मला इशारा केला की मेरे पीछे आओ. आता तो मला घेऊन चाललाय आणि अशीच एकमेकांना मदत केली तर दुनिया खूपच छान आहे असं मला वाटतं. तसं मॅप दाखवतं मला रोड, पण त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन मला सांगितलं की थांब माझ्यासोबत चल म्हणून. पोचलो आता. जस्ट इथे आलो आणि आल्यानंतर इथे हे जे हॉस्पिटल दिसतंय, हे हॉस्पिटल, इथे आपली मशीन जाणार आहे. तर आता ते उतरवायला त्यांना अर्धा पाऊण तास लागेल असं म्हणतात. बघू आता. त्या आतमध्ये त्यांचं काहीतरी गोडाऊन आहे, तिथे गाडी उभी करायला सांगितली आहे. जातो आणि गाडी उभी करतो आणि मग टाईमपास करतो, यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघतो. बऱ्याच दिवसांपासून हे घेतलं होतं गाडीला लावायला. आता वेळ आहे, गाडी पार्क केली आहे, तर लावून टाकतो लगेचच. इथे उभी केली आहे गाडी मी आता. पार्किंग येते आणि हे हॉस्पिटल आहे. तर आता कुठे खाली करतात काय माहिती. आणि हे असं लावलं आहे मी, कसं दिसतंय. आणि त्या साईडला पण लावलं आहे. बसल्या कामं काय आहेत. इथे पण लावून घेतलं आहे. मी दिसतो याच्यात, क्या बात आहे. ते ॲडजस्ट करायचं राहिलं वाटतं. असं दिसतंय का? बरं. हे आता एक इथे उतरवलं आहे, त्यांना मदत करतो आहे मी. आणि आता हे दुसरं बाकी आहे, सेम आहे दोन्ही साईडला. एक इथे ठेवली आहे आणि एक उतरवायची. सकाळी वर्कआउट भाई. चल बरं आहे, मदत करतो बिचारांना. ते पण ऑफिसर्स आहेत, इंजिनियर आहेत. त्यांना कोण भेटत नाही आता. त्यांचं कोणतं बॉस आहे, त्याच्या आईची डेथ झाली आहे, त्यामुळे मग ते समोर इथे ठेवतात आता. असं काहीतरी आहे. भरतो पटकन आणि निघतो इथून. ते चेक करतात आता. पेपर्स देतो आहे त्यांना, ते चेक करतात. चेक करून व्यवस्थित सगळं आहे की नाही आणि मग नंतर गुड टू गो. ते याच्यावर मला स्टॅम्प वगैरे देतील पेपर्सवर आणि मग मी निघेल. माझा उपवास आहे, त्यामुळे मग आता फळं घेतो आहे. गाडी उभी केली इथे, 2 मिनटं लगेच दिसलं मला. केळीच घेतो, बाकी काय घेत नाही. अरे काय भैया, येस नाही ठीक आहे. बाकी काय हे सगळं आहे इकडे, नको. पण कोण कापेल आणि कोण खाईल. विचार करत असाल लास्ट शॉट नंतर हा इकडे कुठे आणि काय करतोय. तर बराच वेळ झाला, जवळपास आता एक 4:30 पावणे 5 झालेत.
तर काय नाही, मी ट्रान्सपोर्ट ऑफिसला आलो. तिथे मी माझी एंट्री केली. 3 ठिकाणी गेलो होतो, 3 ठिकाणी एंट्री केली, पण आज काय अजून मुंबईचा माल निघालेला नाही आहे. तर त्यामुळे मला वेट करायला सांगितलं आहे. आणि जे माझे मित्र आहेत त्यांनी पण सांगितलं की वेट करा, मिळून जाईल म्हणून. हे पूर्ण ट्रान्सपोर्ट लाईन आहे बघा. इथे मी गाडी माझी लावली आहे. हे राहुल ट्रान्सपोर्ट जे दिसतंय तिथे आहे. तर मगाचपासून तिथेच होतो. भयंकर मजा आली. म्हणजे सगळे इकडून तिकडून आलेले लोक आहेत, पण सगळे म्हणजे ते एवढे फ्री आहेत ना ट्रान्सपोर्टवाले, की तिथे सगळे झोपले आहेत, मजा करतायत. कोण आपल्या धुंदीत आहे, कोण मोबाईल जोरात बघतोय, तर एखादा अचानक आवाज करतोय, आवाज धीमा करतो भाई असं. आणि एवढे कॅरेक्टर आहेत ना भारी भारी, की मी असं निरीक्षण करत बसलेलो बराच वेळा. चहा वगैरे पण दिला त्यांनी. कोणाला म्हणजे आवजाव करतो मारा, ज्याला वाटतंय तो झोपतोय, ज्याला वाटतंय तो वरती जातो, चहा करतो, सगळ्यांना करतो. म्हणजे त्याची ओळख पाळख नाही आहे, पण जातो दूध घेऊन येतो, चहा बनवतो, सगळ्यांना देतो. त्यानंतर वरती वाटतं त्यांचं आंघोळी करायचं वगैरे पण आहे. तर ते जातात, आंघोळ वगैरे करतात. मी बसलो आहे, म्हणजे आता थोडंसं इथे सेटल होतो आहे. आजचा दिवस मी वाट बघेल, नाहीतर मग उद्या मी निघेल. तर आज आपण आता जो येतानाचा प्रवास आहे मुंबई टू भोपाळ, तो आपण शूट केला. हा भाग क्रमांक 1 ठेवूयात. आणि ह्याच्या पुढचे जे शूट असेल ते आपण भाग क्रमांक 2मध्ये, जेव्हा माल मिळेल मला तेव्हा मी शूट करायला चालू करेल. तोपर्यंत भेटूयात मित्रांनो पुढच्या व्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आपल्या चांगल्या चांगल्या व्लॉगसाठी. आणि पुढे असेच चांगले चांगले व्लॉग घेऊन यायचा मी प्रयत्न नक्की तुमच्यासाठी करेल. तर बाय बाय. बाकी काय बोलू, बाय 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 बाय.